नवनीत राणा या निवडणुकीत जरी पडल्या असल्या तरी चर्चेत राहण्याची त्यांची सवय काही जात नाही। प्रत्येक वादात उडी घेऊन मीडिया अटेन्शन खेचणाऱ्या राणा अमरावतीतील अत्याचार प्रकरणावर मात्र अगदीच बॅकफूटवर दिसल्या। राणांनी बोलायला सुरुवात केली तीही सर्वात शेवटी। अगदी लोक विचारू लागले राणा कुठे आहेत, त्यावेळी मात्र राणांना बोलावं लागलं। मात्र आता महिला आरक्षणावर बोलण्यासाठी मात्र राणा लगेच धावून आल्या। त्यानंतर काँग्रेस आणि राणा यांच्यात थेट सामना सुरू झालाय। राणांनी वडेट्टीवारांना चिल्लर म्हटलंय, पण त्याआधी वडेट्टीवार यांनी राणांचा उल्लेख पुष्पातल्या श्रीवल्लीचा संदर्भ घेत थेट विश्वल्ली असाच केलाय। हे सगळे चिल्लर लोक आहे। या चिल्लर माणसांवर बोलायची मला काही गरज नाहीये। नवनीत राणा ही एक पोचलेली जातीय विष पेरण्यासाठी हे एक विषवल्ली आहे असं मी मानतो। विषवल्ली नवनीत राणा म्हणजे जात आणि धर्मामध्ये भांडणं लावून सत्तेची पोळी कशी शकता येईल अशा प्रकारची पोचलेली, पाणी घालून जिवंत ठेवणारी ही विषवल्ली आहे। हा सामना सध्या कसा रंगलाय आणि कुठून या वादाची सुरुवात झाली याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ पाहूयात। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांच्यातील शाब्दिक वाद सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आहे। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील एका संवेदनशील प्रकरणावरून सुरू झालेला हा कलगीतुरा आता विश्वल्ली विरुद्ध थिल्लर अशा टोकाच्या भाषेवर येऊन पोहोचलाय। या वादानं राज्यातील राजकीय वातावरण कमालीचं तापलं असून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर खालच्या पातळीवर टीका केली जाते। या संपूर्ण वादाची ठिणगी अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे घडलेल्या एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणावरून घडली। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता माजी खासदार नवनीत राणा यांनी पीडित मुलगी ही हिंदू धर्माची असल्याचा दावा करत या घटनेला जातीय वळण देण्याचा प्रयत्न केला होता। राणा यांनी एका व्हिडिओद्वारे या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाईची मागणी करतानाच पीडित मुलींच्या धर्माचा उल्लेख केला, ज्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। नवनीत राणा यांच्या या भूमिकेवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना अत्यंत जहार भाषेत टीका केली। वडेट्टीवार म्हणाले की महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत जात किंवा धर्म शोधणं हे अत्यंत घृणास्पद आहे। त्यांनी नवनीत राणा यांचा उल्लेख जातीय विष पेरण्यासाठी पोचलेली एक विश्वल्ली असा केला। वडेट्टीवारांच्या मते राणा या केवळ स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजात दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात। अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोणताही धर्म नसतो, त्याला फक्त कडक शिक्षा झाली पाहिजे। मात्र नवनीत राणा हे जाणीवपूर्वक तिथे बुरख्यावाल्या महिला नव्हत्या असं सांगून विशिष्ट धर्माला लक्ष्य करतायत असा आरोप वडेट्टीवार यांनी केला। आणि राणा यांच्यावर दोन समाजात द्वेष पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली आहे। विजय वडेट्टीवार यांच्या या टीकेला नवनीत राणा यांनीही तितक्याच आक्रमकपणे उत्तर दिलं। त्यांनी वडेट्टीवार यांचा उल्लेख चिल्लर लोक असा केला। राणा म्हणाल्या की अशा लोकांच्या वक्तव्यांना त्या फारसं महत्त्व देत नाही। त्यांनी पुढे काँग्रेसवर गंभीर आरोप करताना म्हटलं की काँग्रेसनं समाजात हिरवे विषारी साप पोसून ठेवले आहेत आणि हे साप आता वळवळ करतायत। नवनीत राणा यांनी असा दावा केलाय की अमरावतीतील घटनेत हिंदू मुलींना जाणीवपूर्वक लक्ष केलं जात आहे आणि काँग्रेसचे नेते या वास्तवावर पांघरून घालण्याचं काम करतायत। या हिरव्या विषारी सापांना ठेचण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करतील असा इशारा त्यांनी दिला। या वादामध्ये आता दोन्ही पक्षांचे इतर नेतेही उडी घेत आहेत। भाजप आमदार आशिष शेलार यांनी विजय वडेट्टीवार यांच्या भाषेचा निषेध केला असून एका महिलेबद्दल अशी हीन दर्जाची भाषा वापरणं काँग्रेसच्या संस्कृतीला शोभत नाही असं म्हटलंय। दुसरीकडे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनीही नवनीत राणा यांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवलाय। त्यांनी या प्रकरणातील पीडित मुलीच्या धर्माबाबत चुकीची माहिती दिल्याचा दावा केलाय। हा वाद केवळ एका गुन्ह्यापुरता मर्यादित न राहता आता महाराष्ट्राच्या आगामी राजकीय समीकरणांवरही परिणाम करताना दिसतोय। वडेट्टीवार यांनी राणा यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेमुळे अमरावती आणि नागपूर पट्ट्यात राजकीय संघर्ष अधिक तीव्र झालाय। या शाब्दिक युद्धानं राजकारणातील भाषेची मर्यादा ओलांडल्याची चर्चा आता सर्वसामान्यांमध्ये रंगू लागली आहे।